नमस्कार मंडळी, राम राम. तुम्ही कधी शेतातला हा देव बघितला आहे का? आणि नसेल बघितला तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतीसाठी वरदान ठरलेलं निसर्गाचं अनमोल जो ठेवा आहे तो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. चला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि शेतातला तो खरा देव जाणून घ्या. कुठल्याही पिकांचं उत्पन्न येण्यासाठी तुम्हाला श्रीकेसर आणि पुकेसर याची फार महत्व आहे. पुकेसराचा परागकण घेऊन त्या श्रीकेसराच्या स्टिग्मावर टाकणं हे मधमाशीच करू जाणं हे परफेक्टली करतात, म्हणून अन्न तयार होतं. आणि जे अन्न तयार होतं ते म्हणून आपण खातो. कुठल्याही पिकामध्ये उदाहरणार्थ अगदी तेलबिया पिकं असतील, फळ पिकं असतील, भाजीपाला पिकं असतील, या सगळ्या मसाल्याचे पदार्थ असतील, हे सगळी पिकं तयार होण्यासाठी मधमाशांची गरज आहे. याच्याशिवाय होत नाही. फक्त जी ॲग्रोनॉमिकल पिकं आहेत, उदाहरणार्थ भात आहे किंवा गहू आहे किंवा मका आहे किंवा तांदूळ आहेत किंवा बाजरी आहे, या मधमाशांना त्या परागीभवन करत नाही, पण ते तिथे जातात. त्याचं कारण असे की त्यांना तिथून परागकण मिळतात. जे परागकण आणतात आणि ते परागकण मध जे तयार होते ते मध आणि परागकण मिश्रण करून त्याला म्हणतात बी ब्रेड. तो बी ब्रेड नवीन जी प्रजाती त्यांची नवीन जी पिढी येणार आहे त्यांना खायला घातली आहे. मधमाशा एकूण 5 प्रकारचे आहेत भारतामध्ये. पहिली गोष्ट आहे, मधमाशांचे प्रकार जर पाहिले तर मधमाशांचे प्रकार आपण 2 विभागात वर्गीकरण करू शकतो. एक आहे ती म्हणजे झाडावर राहणारी ओपन ऍटमॉस्फिअर मध्ये राहणारी मधमाशी, आणि दुसरी मधमाशी ती म्हणजे अंधारात राहणारी मधमाशी. ओपन ऍटमॉस्फिअर मध्ये 2 मधमाशी राहतात. एक तर आहे ती म्हणजे रॉक बीज त्याला म्हटलं जातं, आग्यामोळ, त्याला अपिस डॉर्सेटा म्हटलं जातं, ती एक राहते. किंवा अपिस फ्लोरिया नावाची फुलोरी मधमाशी ती एक राहते. अशा 2 छोट्याशा मधमाशा असतात, त्या मधमाशावरती झाडावर राहू शकतात. पेटीमध्ये राहणाऱ्या मधमाशा 3 प्रकारच्या आहेत. नंबर 1 युरोपियन मधमाशी आहे. नंबर 2 सातेरी मधमाशी, ती पाठीमाग आहे. नंबर 3 डंकरेट मधमाशी, ती पण आहे. ती अशा 3 मधमाशा प्रकारच्या आहेत का ज्या पेटीमध्ये पाळू शकतो आपण, त्याच्यापासून मध पण काढू शकतो. मानवी आरोग्यासाठी मधाची प्रचंड गरज आहे सध्याच्या काळामध्ये. कारण आपल्याकडे काय झाले, आपल्याकडे खाणं आहे, जेवण आहे, ते जेवण इतकं परिपक्व नाहीये, पण मधासारखा परिपक्व घटक नाही. शेतकऱ्यांसाठी ती वरदानच आहे, याच्याबद्दल दुमत नाही. आणि म्हणून मधमाशी टिकली तरच आपण टिकणार आहोत. हे शेती टिकेल असं म्हटलं जातं, किंवा मधमाशी आहे म्हणूनच आपण आहोत हेही म्हटलं जातं. मधमाशीला वाचवण्याची आपल्याला गरज नाही, मधमाशीच आपल्याला वाचवते. मधमाशीची ते विष असतं, ते विष अतिशय वेगवेगळ्या रोगांवरती अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य करतं. आणि ते मधमाशीचं विष आपल्याला गोळा करता येतं. आणि ते गोळा केलेलं विष आपण काय करू शकतो, वापरू शकतो व्हेनोम म्हणून, किंवा आपण डायरेक्टली मधमाशी चावून पण देऊ शकतो. आता मधमाशी चावून द्यायची थेरपी झालेली आहे, खूप थेरपी आहे. कुठल्या आजारावर मधमाशी काम करत नाही हे विचार मारतो. कॅन्सर आहे, कॅन्सरवर करते, थायरॉइड वर करते, संधिवातावर करते, अशी अनेक आजार आहेत. 400 आजार आहेत. 400+ आजारावर मधमाशीचं विष काम करते आज मी तिला. त्याच्यामुळं तुमचं गुडघे दुखी असू द्या, सांधे दुखी असू द्या, पाठ दुखी असू द्या, मधमाशी चावली की तुमचं ते राहतं. इतकं चांगलं. हा, जर मधमाशा खूप मोठ्या प्रमाणात चावल्या किंवा डसल्या आपल्याला, तर त्यासाठी अपिस मेल नावाची गोळी मिळते. अपिस मेल किंवा अपिस 30 नावाचं एक लिक्विड मिळतं. ते जिभेवर 3-3 थेंब, 4-4 थेंब टाकत राहिलं 3 ते 4 वेळा, किंवा ती साबुदाण्यासारखी गोळी असते. 5 कोणत्या गोष्टींकडे मधमाशी पालकांनी लक्ष द्या? नंबर 1, ती मधमाशीची पेटी कधी उन्हात नको, ती नेहमी सावलीत पाहिजे, सावलीत ठेवली पाहिजे. दुसरी गोष्ट, मधमाशीचं तोंड नेहमी पूर्वेकडे असलं पाहिजे. नंबर 3 जे आहे, मधमाशांना योग्य ती फुलं कायम अवेलेबल असतील याची काळजी घ्या तुम्ही. तिला पाणी, चौथी गोष्ट पाणी कसं योग्य लागतं, चांगल्या पद्धतीने पाणी पाहिजे, तर पाण्याची व्यवस्था करा. आणि नंबर 5, रासायनिक खत, कीटकनाशक, खतं, रासायनिक खतं काहीही टाकू नका तुमच्या शेतात. जे काय असेल ते जैविक वापरा. अशा तऱ्हेने 5 गोष्टी या जर पाळल्या तुम्ही, तर मधमाशा कधीही तुम्हाला सोडून जाणार नाहीत. आणि मधमाशीवर सगळ्यात महत्वाचे प्रेम करा. त्याबद्दल तुम्ही जरा आग्यामोळाला कधी मारू नका. आग्यामोळ म्हणजे देवच आहे तुमच्यासाठी, किंवा देवी म्हणू, देव म्हणा किंवा देवी म्हणा, काय तुम्हाला म्हणायचं ते म्हणा, पण त्या महत्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. त्यांना कधीही मारू नका, त्यांना कधी त्रास द्यायला जाऊ नका. त्या जर त्रास दिला नाही, एक आपल्याकडे गडचिरोलीमध्ये बंगला आहे, त्याच्यात 12 का 13 मुळे बसलीत आणि घरामध्ये माणसं राहतात. ते आजी म्हणतात की बघा हे आमचे देव आहे, की मधमाशी कधी त्रास देत नाही आपल्याला, मधमाशा कधी त्रास देत नाहीत. मधमाशांनी त्रास नाही दिला तर त्या पण कधी त्रास देत नाहीत आपल्याला.
लक्षात ठेवा. आपण मधमाशांना कधी त्रास द्यायचा? मधमाशा टिकल्या तरच आपण टिकणार आहोत ही दुसरी गोष्ट आहे. नंबर 3, मधमाशा कमी होत चालल्यात, त्या मधमाशा कमी होण्यासाठी सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. नंबर 4, मधमाशा कमी व्हायची कारण शोधून त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. उदाहरणार्थ पेस्टिसाइडचा वापर केला नाही पाहिजे, खतं वापरली नाही पाहिजे. केमिकल खतं वापरली नाही पाहिजेत. त्या सगळ्या बेसिक गोष्टी जर पाहिल्या तर मधमाशा सारखं सुंदर जीवन कोणाचंच नाही.